नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय लक्षवेधी. आठवडा उलटत आलाय, पण महाराष्ट्रावर कोसळलेली अतिवृष्टीची आपत्ती थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकदा नाही, दोनदा नाही, तीन वेळा पुराचा फटका बसलाय. पाऊस थांबत नाहीये आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी होत नाहीये. परिणाम काय? तर शेतांमध्ये आणि गावांमध्ये साचलेलं पाणी हटत नाहीये. नुकसान डोळ्यांच्या समोर दिसतंय, पण काही करताही येत नाहीये. खरं तर दुष्काळामागून दुष्काळ पचवूनही मराठवाड्याचा शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. शहरामध्ये शिक्षणासाठी गेलेली, नोकरी धंद्यानिमित्त बाहेर राहणारी तरुण मंडळी मराठवाड्यामधल्या गावागावांमध्ये पोहोचतायत. पण आपलंच गाव, आपलंच शेतशिवार त्यांना आता ओळखताही येत नाहीये. घराच्या नावानं चार भिंती शिल्लक राहिल्यात, शेत तर नजरेलाच दिसत नाहीये. आणि रिकामा गोठा बघून हुंदका आवरता येत नाहीये. तुम्हाला, मला, आपल्या प्रत्येकाला गाव मनापासून आवडतं. आपापल्या गावाचं एक रम्य चित्र आपल्या सगळ्यांच्या मनात कायम असतं. पण दुष्काळग्रस्त भागातल्या प्रत्येकाच्या मनातल्या त्यांच्या गावच्या चित्राचे सगळे रंगच विस्कटलेत. नवरात्रीत रोज नव्या रंगाची उधळण होताना सध्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांच्या डोळ्यांसमोर फक्त एकच रंग आहे, चिखलाचा रंग. मराठवाड्यासमोर आव्हानांची मालिका आता नव्यानं सुरू होणार आहे. कारण संसार म्हणून काही शिल्लक नाहीये. घरातलं किडूक मिडूक वाहून गेलंय आणि गावातली पंचक्रोशीतली शेतीच नष्ट झाल्यामुळं मोलमजुरीचाही आधार शिल्लक राहिलेला नाहीये. मग आता हातात कोयता आणि कुदळ फावडं घेऊन स्थलांतर करण्याशिवाय पर्याय तरी काय आहे? आता शिक्षणाला पैसा पुरवणं महाकठीण होणार. त्यामुळे शाळा महाविद्यालयांकडे जाणारी अनेकांची पावलं थांबणार. महिलांसाठी पुराचं संकट आता जगणं महाकठीण बनवेल. स्थलांतराची सगळ्यात मोठी किंमत महिलांनाच मोजावी लागेल. बरं, या सगळ्यातून पुन्हा उभं राहण्याची हिंमत गोळा केली जरी, तर या निसर्गाचा पुढचा घाव काय असेल, याचं काय नेम? आणि या सगळ्यामध्ये जो आधार ठरू शकत होता तो आर्थिक आणि इतर मदतीचा ओघही मराठवाड्याकडे म्हणावा तसा पोहोचत नाहीये. त्यामुळे पुराच्या गाळातून बाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं प्रत्येक पाऊल आता अधिकाधिक खोल रुतत चाललंय. या गाळातून बळीराजाला त्याच्या कुटुंबासह बाहेर कसं काढायचं, हा आजचा कळीचा प्रश्न आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसमोर हे जे विविधांगी संकट कोसळलेलं आहे त्याची चर्चा आज करणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात नेमकी काय परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या गावागावांची आत्ताची. पत्र्याच्या शेडमधलं पाणी बाहेर काढता काढता बायका थकून गेल्या. पिकं कुजून गेलेल्या शेतात पाय टाकायचं तरी कुठून, या विचारानंच शेतकरी बांधावरच थबकलेत. कित्येक कुटुंब अजूनही शाळांच्या आवारातच आसरा घेऊन बसली आहेत. कारण पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील जवळपास 3000पेक्षा जास्त गावांची आज हीच परिस्थिती आहे. गावं आहेत पण भविष्य शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. आमचं घरातलं धान्य ते सगळं म्हणजे भिजलेलं आहे, आमचा पूर्ण परपंच. आणि आम्हाला आता शासनाने म्हणजे तातडीची तर मदत करणं त्याचं गरजच आहे. शासनाने करावी ही आमची मागणी. आणि पूर्ण गावकरी इथं बसलेले आहेत. शाळा जोपर्यंत आमची म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जिल्हा परिषद सोडणार नाही. आमचं पुनर्वसन, कारण आम्हाला मांजरा नदीचा धोका आहे आणि त्याच्यावरी संगमेश्वर प्रकल्प आहे. त्याचा धोका असल्यामुळं आमच्या गाव म्हणजे गाव वाहून जाण्याची, गावात आता सध्या पाणी आहे. जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन आमचं करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मला सांग, तू कितवीला शाळेत? चौथीला. कुठे शाळेत? पांढरेवाडीला. किती दिवस झाले शाळेत गेले नाही? 15 दिवस. 15 दिवस झालं. का नाही जात आलं शाळेत? पाणी होतं. तुमच्या घरात आलं तर पाणी? हा. मग काय झालं पाणी आल्यावर? सगळं वाहून गेलं. तुझं दप्तर हा वाहून गेलं? अभ्यास सगळा बुडाला? हा. काय सांगशील सगळे सरकारला काय सांगशील? लवकरात लवकर निर्णय घ्या. मराठवाड्यासाठी तर हे संकट आकलनापलीकडचं आहे. गेल्या 15 वर्षात मराठवाड्यात तब्बल 4 वर्ष दुष्काळ पडला. दुष्काळाची तीव्रता काही वेळा इतकी वाढली की रेल्वेनं पाणी पाठवण्याची वेळ आली.
जमिनीतली भूजल पातळी प्रचंड खालावली. मग मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा बसला. 6 वेळा मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं. पुढे पुढे पावसाचं प्रमाण वाढत गेलं. कोरोना काळात अतिवृष्टी झाली आणि या वर्षी तर ढगफुटीसारखा पाऊस बरसला. 60 आणि 70 मिलीमीटर इतक्याच पावसाची सवय असणाऱ्या मराठवाड्यात तब्बल 700 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस झालाय. लुसपणच आहे ना. 8 दिवस झाले पाऊस चालूच आहे सारखा. एक लगट पाऊस आहे. पाणी पण नदीला फुल आहे सध्या. अशी बिकट परिस्थिती उग घराच्या बाहेर लोक काही निघत नाहीत. ते आता उघड जरशी थोडीशी झिमझिम चालू आहे म्हणून बाहेर आलोत ना. नुकसान भरपूर झालेली शेतीची बी. या अतिवृष्टीनं आता गरिबीचं संकट आणखी गहिरं होणार आहे. कारण पूर्णपणे शून्यात गेलेल्या कुटुंबांना आपला प्राधान्यक्रमच बदलावा लागणार आहे. आधी संसार उभा करायचा की आधी शेतातली विहीर पुन्हा बांधायची? आधी पोरांच्या शिक्षणांना पैसा पुरवायचा की आधी सावकाराचं कर्ज फेडायचं? आधी औषध पाण्याची गरज भागवायची की आधी गोठ्यात नवं जनावर आणायचं? प्रश्न जीवन मरणाचा आहे. जर या ठिकाणी एवढं चिखल माती आहे, शेतकरी फक्त चिखलात जाऊ शकतो राव, पण बाकी कोणी चिखलामध्ये जायला तयार नाही. याचा काहीतरी मोबदला तर आम्हाला दिला पाहिजे. जी कर्जमाफीचा सुद्धा विषय होता, मग तो कर्जमाफी सुद्धा मी तो कर्जमाफीची हीच वेळ आहे. ही कर्जमाफी आता जर नाही केली शेतकरी जगणार नाही. तो आत्महत्याच केल्याशिवाय त्याला पर्याय जाणार नाही. कारण आधीच कर्ज भरायचे, तो परत डबल कर्जाचा डोंगर त्याच्या बोकडे उभा राहिलाय. आमचं खूप नुकसान झालेलं आहे. आम्हाला पीक उभं करायला जितका खर्च लागतो का, आम्ही खायचं तरी काय नेमकं? आम्ही करून तरी काय करणार आहे? आम्ही इतके कष्ट करतो तरी आम्हाला काहीच फळ भेटत नाही. आम्ही करणार काय तरी? आम्हाला मोबदला हवाय. ज्यांच्या हातात किमान जमीन आहे त्यांना शेतीचा प्रश्न तरी आहे, पण ज्यांचं जगणंच इतरांच्या शेतीतल्या मजुरीवर होतं त्यांना आता स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण गावात पिकच राहिली नाही तर रोजगार मिळणार कसा? या सगळ्यामध्ये मराठवाड्याला महाराष्ट्राची साथ हवी होती. पण महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या आपत्तींमध्ये सढळ हस्ते मदत करणारा महाराष्ट्र मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांकडे का पाठ फिरवतोय हेच कळत नाही. आपत्तीची व्याप्ती प्रचंड मोठी असतानाही मदतीची म्हणावी तितकी रसद अजूनही पोहोचत नाहीये. निसर्गाचा प्रकोप मराठवाड्यानं कायमच पचवलाय, पण निसर्गानं आज त्याच्या आयुष्याचा जो खेळ मांडलाय त्यातून पुन्हा जगण्याची लढाई सुरू करणं खरंच सोपं नाहीये. आपल्या ताटात रोज अन्न पोहोचवणाऱ्या बळीराजाला आज आपली सगळ्यात जास्त गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रावर सध्या आलेलं पुराचं संकट हे नेहमी इतकं सोपं नाहीये. हे प्रचंड मोठं संकट आहे, कारण शेतकरी या गाळामध्ये पुरता बुडून गेलाय. त्यामुळे आव्हानांचा एक मोठा डोंगर शेतकऱ्यांच्या समोर आहे. सरकारी मदतीचे आकडे कदाचित 2-3 दिवसात जाहीर होतीलही आणि ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेलही, पण तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे की ती मदत पुरेशी नसणार आहे. पण शेतकऱ्यांसमोर मदत मिळवण्याव्यतिरिक्त आणखी बरीच आव्हानं आहेत. आज त्याच आव्हानांवर प्रकाश टाकायचा आहे, कारण जोपर्यंत त्या आव्हानांबद्दल आपण बोलणार नाही तोपर्यंत कदाचित त्या आव्हानांना सामोरं कसं जायचं याच्या उत्तरांची चर्चा होणार नाही. ही चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. खासदार साहेब नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. शेती अभ्यासक अजित नवले आपल्यासोबत पुन्हा एकदा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. नवले सर, आपलंही स्वागत. नमस्ते. नमस्ते. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी यावं अशी माझी प्रचंड इच्छा होती त्या महिला हक्क कार्यकर्त्या वर्षा देशपांडे ताई माझ्यासोबत आहेत. वर्षाताई, खरं तर मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये तुम्ही महिलांच्या प्रश्नांविषयी गेली अनेक वर्ष काम करताय, त्यामुळे मला कल्पना आहे की इतकी मोठी आपत्ती आल्यानंतर त्याचा महिलांवर काय परिणाम होईल या विषयावर तुमच्या इतका चांगला प्रकाश कोणी टाकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आज आलात या कार्यक्रमात, आपलं स्वागत. शेतकऱ्यांचे नेते माणिक कदम आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. माणिकजी, आपलंही स्वागत. आणि पर्यावरण विषयांचे अभ्यासक प्रणाली राऊत आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेत. प्रणाली ताई, आपलंही स्वागत.
खासदार साहेब, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते, कारण पूर यायला सुरुवात झाली तेव्हापासून तुम्ही धाराशिव मधल्याच नाही, मराठवाड्यातल्या अनेक गावागावांमध्ये फिरताय, लोकांशी बोलताय, सरकारशी बोलताय, मदतीची हाक देताय. ही मदत, सरकारी मदत कदाचित पोहोचेल, तिचा जो आकडा आता जाहीर झालाय तो माहिती आहे सगळ्यांना की पुरेसा नाहीये आणि मोठा आकडा कदाचित येत्या 2-3 दिवसांमध्ये जाहीर होईल. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संकट इथे संपणार नाहीये. काय दिसलंय तुम्हाला मराठवाड्यातल्या आत्ताच्या गावांमध्ये? कारण आम्ही जे बघतोय त्याच्यानुसार शेतात काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मातीपासून ते पंपापर्यंत सगळं वाहून गेलंय. घरामध्ये भिंती नावाला म्हणून शिल्लक राहिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचं अकाउंट तर कधी भरलेलं नसतंच. कसा उभा राहणार आहे हा शेतकरी आता? निश्चितपणे इतकी भयावह परिस्थिती मराठवाड्यानं कधीही पूर्वी अनुभवलेली नाही. मी कायम म्हणतोय की मागच्या 100 वर्षात इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडून इतका महाभयंकर पूर मराठवाड्यानं कधीच बघितलेला नाही. कारण दुष्काळ मराठीच्या 5वीला पुजल्यासारखा आहे. ही अशी परिस्थिती जी आहे ती पहिल्यांदाच मराठवाडा अनुभवत आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर नदीनं पात्र सोडून दोन्ही बाजूला 4-4 किलोमीटर नदी त्या ठिकाणी, म्हणजे नदीचं जे पात्र आहे त्याच्या 4 किलोमीटर उजवीकडे आणि 4 किलोमीटर डावीकडे, म्हणजे 9-9 किलोमीटरचा परिसर नदी घेऊन त्या ठिकाणी पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे. आणि परिस्थिती अशी आहे की द्राक्षाच्या बागा कुठल्या शेतकऱ्यांनी 1 एकर 1.5 एकर लावली असेल, ड्रॅगन फ्रूटची बाग असेल, मोसंबीची बाग असेल, तुमची आंब्याची बाग असेल, केळी असेल, हे सगळं खरडून गेलंय. सोयाबीन तर अशी अवस्था आहे की तिथं जमीन आहे का असं म्हणायचा प्रश्न पडतो तेव्हा आपण तिथं जातो प्रत्यक्ष जागेवर. ती जमीन आहे का असं म्हणायचा प्रश्न पडतोय. कारण 2-2 बरंच जमीन त्या ठिकाणी खरडून गेलेली आहे. आणि म्हणजे ज्या जमिनीमध्ये बँकेचं कर्ज काढून शेतकऱ्यानं पीक पेरलं होतं ते पीक गेलंय, त्याच्यावरची माती वाहून गेली, जी विहीर होती ती गाळानं पूर्ण भरलेली आहे, जे घर होतं त्याच्यातल्या सगळ्या संसार उपयोगी सामानाचा अक्षरशः चिखल झालाय. आणि आज शेतकरी ह्या विवंचनेत आहे की आता ज्या शेतीच्या उत्पन्नाच्या आशेवर आपण बसलो होतो ते उत्पन्न तर गेलं, पण आता ही जमीन नीट कशी करायची? जी लेकरं बाळ त्या ठिकाणी शाळेत शिक्षणासाठी आहेत त्यांचे फीस साठी फोन येत आहेत. शेतकऱ्याला कळत नाही की आता ही फीस भरायची कशी. ज्या दुकानदाराकडनं आपले कृषी दुकानदार आहेत त्यांच्याकडनं खत घेतलं होतं, बियाणं घेतलं होतं, त्यांचे फोन येत आहेत त्यांना. तर अक्षरशः शेतकरी फोन बंद करून तोंड लपून त्या ठिकाणी फिरतोय. इतकी भयावह परिस्थिती मराठवाड्यानं कधीही अनुभवलेली नव्हती. आणि हे सगळं पाण्यात गेल्यामुळं अंगावरच्या कपड्यानिशी शेतकरी उघड्यावर पडलेला आहे. अक्षरशः प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, जनावराला टाकायला जे चारा होता तो चारा सुद्धा गंजीच्या रूपानं वाहून गेलाय. त्यांना सुद्धा जनावराला टाकायला काही नाही. आणि अशा सगळ्या दुष्टचक्रात म्हणजे आणि म्हणून निंबाळकर सर, तुमचा आवाज येत नाही. मला वाटतं प्रवासात आहात तुम्ही, आवाज पोहोचत नाही माझ्यापर्यंत. बरं, तुमचं कनेक्शन तुमचं झालं नीट की पुन्हा तुमच्याकडे येते. अजित नवलेजी, प्रश्न असा आहे की आता शेतकऱ्याला उभं राहणं फार कठीण आहे, पण आता याच्यामध्ये चर्चा ही होतीये की माझे जे उत्पन्नाचं साधन होतं ती शेतीही गेलेली आहे, घरही गेले. ज्यांची मोलमजुरी होती त्यांच्यासाठी आता मोलमजुरीचं साधनच नाही, कारण आजूबाजूचीच कुणाची शेती नाही राहिली तर मोलमजुरी करणार कशी? आता मराठवाड्यासमोर नव्यानं स्थलांतराचं संकट उभं राहिलंय का? नक्कीच मराठवाड्यासमोर स्थलांतराचं संकट आहे. विशेषतः शेतमजूर जे आहेत, सोयाबीन वेचणीचं काम जे आहे, कापूस वेचणीचं काम आहे, सोयाबीन घरामध्ये आणण्यात काम आहे, हे शेतमजुरांच्या हातातून निघून गेलेलं आहे. मी आता नांदेड वरून संभाजीनगरकडे निघालोय. आज नांदेडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना जी समोर आली ती म्हणजे पंडित सोनटक्के नावाच्या एका शेतकऱ्यांनी 3 दिवस पूर्वी शेती पाण्यात गेली. धाय मोकलून तो रडला, आला, बायकोला भेटला आणि समोर विजेच्या तारावर त्यांनी स्वतःचा देह झोकून आणि तिथे त्यांनी आत्महत्या केली. आज 3 दिवस झाले, कुणीही पहिले आम्ही गेलो आणि त्यानंतर मग प्रशासकीय अधिकारी हल्ले आहेत. दुसरी एक वाईट घटना याच मराठवाड्यात घडली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या ठिकाणी सुरुवातीला पत्नीनं विहिरीमध्ये टाकली, तो मृतदेह काढला, तो त्याचा अंत्यविधी झाला. त्याच ठिकाणी तिच्या नवऱ्याने येऊन गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली आहे. हे अत्यंत वाईट आणि विदारक चित्र मराठवाड्यामध्ये सुरू झालेलं आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. ही साधी सुधी आपत्ती नाही आणि त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जात सगळ्या महाराष्ट्राला संभाजीनगरमध्ये आयुक्तांना भेटतोय. गेले 4 दिवस आम्ही वाड्यावत्यांवर मराठवाड्याच्या फिरून एक अहवाल तयार केलेला आहे. तातडीची मदत, आर्थिक मदत, मानसिक सुद्धा सगळे पत्रकार ही फार गोष्ट आहे. मात्र तुम्ही मगाशी अपेक्षा जी व्यक्त केली, सगळ्या महाराष्ट्राने मराठवाड्याच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे, अन्यथा आत्महत्या आहे. हे खरं आहे की सगळ्या महाराष्ट्रानं उभं राहण्याची वेळ आहे, पण आता ज्या तुम्ही 2 घटना सांगितल्यात त्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना आहेत. वर्षातही आता प्रश्न असा आहे की महिलांच्यासाठी हे सगळं कठीण होत जाणार आहे, कारण मूळ त्या ज्या घरामध्ये राहतात तिथे आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये. शिवाय घरातला जो पुरुष आहे त्याच्या डोक्यावर 100 विवंचना आहेत आणि या परिस्थितीत जर स्थलांतर करायचं असेल तर त्याचीही किंमत महिलांना मोठी भोगावी लागणार आहे. म्हणजे मला वाटतं जितकं हे संकट मराठवाड्यावर आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा काकणभर सरस मराठवाड्यातल्या महिलांवर असणार आहे. नाही, याच्यामध्ये परत फक्त महिला म्हणता येणार नाही, कारण महिलांच्या मध्ये परत स्तनदा माता आहेत, गरोदर माता आहेत, बाळंतिणी आहेत. म्हणजे परत आम्ही प्रत्येक वेळेला, कारण हा अनुभव आम्ही कोयनेमध्ये, कोल्हापूर, सांगली भागात ज्या वेळेला लँडस्लायडिंग किंवा पूर आलेला आहे त्या प्रत्येक वेळेला महिलांना फोकसमध्ये ठेवून, त्यातही स्पेशल रुग्ण जे आहेत, डायलिसिस किंवा डायबिटीस सारखे पेशंट्स आहेत, त्याच्या बरोबरीने वयस्क माणसं आहेत, या सगळ्यांच्यासाठी म्हणून काही वेगळे निकष डोळ्यासमोर ठेवून ते करावं लागेल. आणि म्हणून नुकतंच आम्ही बीड कलेक्टर बरोबर आमचं बोलणं झालं, त्याच्यानंतर आम्ही सातारा कलेक्टर बरोबर बोललो. आता यावर्षी आमचा अंदाज होता महाराष्ट्रातले म्हणजे साधारणपणे 2-1 लाख शेत ऊस तोडीसाठी मजूर येतील. आता कदाचित ती संख्या दुपटीनं मोठी असेल. त्यामुळे उद्याच जिल्हाधिकारी सातारा बरोबर आमची बैठक असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही या सगळ्याचा विचार करतोय. कारण तातडीनं आम्हाला स्वयंपाकाची भांडी, वापरायचे कपडे, स्त्रियांचे, पुरुषांचे, म्हणजे ते वापरलेले जरी असतील तरी ते गोळा करावे लागतील, बिछाने गोळा करावे लागतील आणि त्याच्यानंतर मग शैक्षणिक साहित्याकडे बघावं लागेल. केवळ पैसा पाठवून चालणार नाही, कारण मार्केट पण कोसळलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा हे सगळं अवेलेबल होईल असं आम्हाला दिसत नाहीये. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये स्वयंसेवी संस्था संघटनांच्या बरोबर तिकडे मराठवाड्यातल्या स्वयंसेवी संस्था संघटना, आमचे जे मित्र काम करतायत ते, आणि जे महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सगळेजण इकडे जे आहोत ते, असं आम्ही कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये ही बालकं, रुग्ण, वयस्क माणसं आणि महिला यांना फोकसमध्ये ठेवतो. कारण कशीही आपत्ती आली तरी दुसऱ्याच्या पडवीला का होईना 3 दगड लावून ती बाई लगेच भाकरी टाकायला बसते आणि खचलेल्या पुरुषाला पाठीशी उभे राहते, असा आतापर्यंत आमचा पुरातला अनुभव आहे. त्याच पद्धतीने मराठवाड्यातल्या आमच्या मैत्रिणी या सगळ्यामध्ये उभ्या राहतील. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावं लागणार, दुपटीनं त्या संख्येने. पश्चिम महाराष्ट्रात कदाचित, कर्नाटकात, गुजरातमध्ये जे ऊसतोडीला अदरवाईज जातात त्यांची संख्या ह्या खेपेला दुपटीने वाढेल अशी शक्यता आम्हाला या पुरामुळे दिसतेय. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्र म्हणून सज्ज असायला पाहिजे. याच्यासाठी जिल्हाधिकारी सांगली, कोल्हापूर, सातारा यांच्याशी आम्ही बोलतोय. एकत्रित चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन होऊन संपूर्ण महाराष्ट्र म्हणून मराठवाड्यासोबत आपण ह्या आपत्तीमध्ये खास करून महिलांना ताकद देण्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल, त्याचं कॅटेगरायझेशन करावं लागेल आणि या सगळ्यासाठी राज्य स्तरावरती एक व्यवस्थित कोऑर्डिनेशन समिती उभी करावी लागेल. हे खूप मोठं काम म्हणजे तुम्ही जो आकडा सांगितला तो जरी अंदाजे आकडा असला तरी धडकी भरवणार आहे. म्हणजे दरवर्षी जे 2 लाख स्थलांतर होतं ऊसतोड कामगार म्हणून, त्याच स्थलांतरितांचे प्रश्न इतके गंभीर असतात, त्यावर आता जर आणखीन ही संख्या दुपटीनं होणार असतील, 4 लाखांपेक्षा जास्त स्थलांतरित होणार असतील, तर मराठवाड्यातल्या या संकटाची दाहकता किती आहे हे सांगण्यासाठी हा आकडा एक द्योतक ठरावा फक्त. माणिक कदमजी, मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा संकट आली, मग ती भूकंप असू देत, लँडस्लाईड असू देत, पूर असू देत किंवा इतर कुठलं संकट असू देत, त्या वेळेस महाराष्ट्र मोठ्या हिमतीनं आपदग्रस्तांच्या पाठीशी उभा राहिला. पण आज मराठवाड्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे म्हणता येतंय का? मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातले जे जिल्हे सध्या अतिवृष्टीग्रस्त आहेत त्यांच्याकडे म्हणावी तशी मदत पोहोचते असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये. तुम्हाला काय दिसतंय जमिनीवर? अगदी बरोबर आहे ताई तुम्ही म्हटल्याप्रमाणे.
तुमची माफी मागून मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना, माझ्या मायामाऊलींना हात जोडून विनंती करतो की तुम्ही आत्महत्यासारखा मार्ग निवडू नका. कारण आत्महत्या केल्याच्या नंतर तुमचं कुटुंब जे उघड्या पडतो ना, ते अक्षरशः मी अख्ख्या मराठवाड्यात फिरतोय, तर महाराष्ट्रात फिरतोय, ते बघतो, डोळ्याला बघवत नाही येता इथे. आता राहिला प्रश्न, ह्या आपत्ती आल्याच्या नंतर सरकार म्हणून किंवा आपण समाज म्हणून ह्या घटकाच्या पाठीमागे आपण उभं राहतो का नाही, तर अजिबात सरकार म्हणून तर सरकार अजिबात ह्याच्या पाठीमागे उभं राहत नाही ताई. चौके 60 बनाना और बाप का नाम कमाना हा आमचा शेती व्यवसाय झालेला आहे. एकट्या पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अख्ख्या मराठवाड्यामधले जवळपास 10 ते 15 लाख लोक हे स्थलांतरित झालेले आहेत कायमचे, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये. म्हणजे एवढी वाईट अवस्था ह्या मराठवाड्याची आहे. आणि रोज मराठवाड्यातले किमान 300 शेतकरी शेती सोडून जात आहेत, शेती सोडित आहेत स्वतःची. आणि अख्ख्या मराठवाड्यामध्ये रोज 10 पुरुष आणि 1 महिला आत्महत्या करते. म्हणजे हा आकडा एवढा भयानक आहे. आणि भविष्यामध्ये जर सरकारनं याच्यावर काही कुठल्याही प्रकारची उपाययोजना नाही केली तर जे माणूस 25,000साठी, जे माणूस 10,000साठी जीव घ्यायला लागलाय, उद्या ह्या माणसानं जर शासकीय यंत्रणेच्या विरोधात लढा उभा केला, याची परिस्थिती भयानक होणार आहे ताई. जो मरता है वो क्या नाही करता ती लोक कुठे आहेत ज्यांच्यासाठी तो शेतकरी कायम उभा असतो, ज्यांच्यासाठी तो रसद पुरवतो? ती लोक कुठे आहेत? समाज कुठे आहे? सरकार मदत करत नाहीये, याच्याबद्दल सरकारला जाब तरी विचारता येईल, पण या समाजाला जाब कोण विचारणार? एक घटक उभा राहत नाहीये. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. समाजामध्ये आज ताई मला काय करायचे जाऊ द्या ना, ही प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे. दुसऱ्याचं घर जळायला लागले ना, जाऊ द्या, आपल्या बारी आल्याच्या नंतर बघू, अशी एक समाजामध्ये ही प्रवृत्ती वाढल्यामुळं मला काय करायचं जाऊ द्या ना म्हणून जे काय समाजातली नवी पिढी आहे, त्या नव्या पिढीकडं, तरुणाईकडं सरकारनं समजा मताच्या माध्यमातून जे जोगवा गोळा केलेला आहे आणि ह्या तरुणाईला जे काय व्यसनाधीनतेच्या गराख्यामध्ये अडकून ठेवलेले आहे, मतपेटीच्या माध्यमातून 2,000 द्यायचे, 5,000 द्यायचे आणि फक्त तरुणाईचा वापर हे मतासाठी करायचा, अशा प्रकारचे. दुसरी गोष्ट, आमच्यासारख्याची सुद्धा मी तुमची माफी मागतो, सगळ्या समाजाची माफी मागतो, महाराष्ट्राची माफी मागतो. आम्ही सुद्धा याच्यामध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी कमी पडतोय. आता आमची ती चूक म्हणा किंवा आम्हाला ते जमणं म्हणा, म्हणूयात आपण, कारण ती आहेत बऱ्याच घटकांमध्ये. ठीक आहे, पर्यावरण अभ्यासक प्रणाली राऊतांकडे जाऊयात. प्रणाली ताई, आता प्रश्न असा आहे, 15 वर्षातला मी मराठवाड्याचा साधारण अंदाज घेतला. 4 वर्ष दुष्काळ पडला, 6 वेळा गारपीट झाली, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली आणि आता ही ढगफुटीसारखा पाऊस. म्हणजे दुष्काळ आहे म्हणून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासाठी पैसा खर्च करायचा, भरपूर ऊर्जा आहे म्हणून त्याने सोलर पॅनल लावायचं आणि ते लावलेलं सगळं या अतिवृष्टीमध्ये घालवायचं. आता त्या शेतीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी कशाच्या जीवावर करायची, काय म्हणून हिंमत दाखवायची? हे पहा, शहरांचा पोशिंदा, त्याच्यावरती उपासमारीची वेळ येते हे दिसते आपल्याला. आणि शहरं मात्र भरल्यापोटी काँक्रिटीकरण, विकास आणि टॉवरच्या आसक्त झालेला आहे. त्याचेच दुष्परिणाम म्हणजे गावं उद्ध्वस्त होताना आपल्याला जी पावसामुळे दिसतात. आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी आहे ती वाफ आहे, ती मोठ्या प्रमाणावरती तयार झालेली आहे. वातावरणात वाढत्या तापमानामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचे परिणाम म्हणून तापमान वाढते आणि तापमानामुळे मोठ्या प्रमाणावरती दोन्ही ध्रुवांवरचा बर्फ वितळला जातो, हिमालयावरचा बर्फ वितळला जातो, ग्रीनलँडचा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला जातोय. त्याची वाफ बाहेर पडते. महासागराचं तापमान जे आहे ते भूमीपेक्षा दुपटीने वाढते, महासागराची वाफ होते आणि ही वाफ कोसळली जाते. ही वाफ जिथे दाब तयार होतो तिथे तिथे कोसळली जाते. पहिल्यांदा असं घडतंय इतिहासामध्ये की मान्सून, भारतीय उपखंडावरचा मान्सून गेला, हा इतिहास जमा झाला या वर्षी. आणि पावसाळा ऋतू जो झाला तो बंगालच्या उपसागरातून जी तयार झालेली वाफ आहे ती इथे आली आणि तो मे पासून सुरू झालेला पाऊस, मुंबई फक्त 2,500 मिलीमीटर पाऊस असलेल्या मुंबईमध्ये 5,500 मिलीमीटर पाऊस पडतोय आणि मे मध्ये 800-850 मिलीमीटर पाऊस पडतोय.
मराठवाडा हा अवर्षणाचा भूभाग असलेल्या ठिकाणी आज महापूर आपण पाहतोय. हे काय झालंय तर ही ऋतुचक्र मोडली गेली आहेत. याला कारण 1756 सालापासून जे औद्योगिक क्रांती जेम्स वॅटचं वाफेचं इंजिन जे पहिल्यांदा आलं त्याचा उदो करत आपण जो काही विकासाची घोडदौड सुरू केलेली आहे त्या 1756च्या जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनांमधून पडलेली बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात आजही पडून आहे. कार्बन डायऑक्साईड वायूचे गुणधर्मच आहे तो उष्माग्राही असल्यामुळे तो हवेला तापवतो. त्याचे दुष्परिणाम म्हणजेच आज शेती न होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आपण आता तुम्ही पण म्हणालात की शेतकरी आता जाणार कुठे, कुदळ फावडे घेऊन जाणार कुठे. अरे आपण जर पृथ्वीची सिमेंट कॉन्क्रीटने कबर बांधत सुटलो आहोत, जर मातीच नसेल तर शेती होणार कुठून आणि मग शेतकरी जाऊन जाणार तरी कुठे, हा आता प्रश्न तयार झालेला आहे. ही गोष्ट आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशी अनेक ऑक्साईड वातावरणात औद्योगिक क्रांतीने सोडली आणि त्याचे परिणाम म्हणून आता हे सगळे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागल्यात. शेती न होण्याकडे गेली आहे. याच्यासाठी काय झालं, ही वाफ का तयार होत गेली तर ही औद्योगिक क्रांती. मग हे काय विरोधाभासी आहे ना, त्या औद्योगिक क्रांतीचे फायदे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाहीच, पण त्याचा फटका मात्र सगळ्यात अगोदर त्या शेतकऱ्यांना बसतो. ओमराजे निंबाळकर म्हणजे हा खूप विरोधाभास आहे की त्याला मिळालं काहीच नाही, पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याचा सगळ्यात पहिला फटका जो बसतोय तो त्या शेतकऱ्याला बसतोय. आणि जी शहरं या सगळ्याचा फायदा घेतात ती शहरं म्हणजे जेव्हा मराठवाड्यातला शेतकरी आम्हाला आरक्षण हवंय म्हणून मुंबईमध्ये आला तर 2 दिवसात मुंबईकरांना त्रास झाला, लगेच चिवचिवाट सुरू झाला. आणि आज जेव्हा तो शेतकरी जगण्या मरण्याची लढाई लढतोय तेव्हा कुणाला कसलं सोयर सुतक नाहीये, कुणी त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. सगळे नवरात्रीमध्ये सगळे आपल्या सगळ्या सण समारंभामध्ये मग्न आहेत. काय या शहरांचं इतकं दुर्लक्ष का होते, काय वावड आहे त्यांना इतकं शेतकऱ्याचं? नाही, निश्चितपणे ग्रामीण भागातल्या या शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडं काही प्रमाणात असं म्हणता येणार नाही की दुर्लक्ष आहे. काही प्रमाणात बऱ्याचशा सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, काही वैयक्तिक स्वरूपाची लोक त्या ठिकाणी धाराशिव सारख्या ठिकाणी मदत करायला पुढे येत आहेत, नाही असं नाही. पण निश्चित आपदा खूप मोठी आहे आणि त्या आपदेच्या प्रमाणात जी मदत पाहिजे त्या मदतीची खूप मोठी गरज त्या ठिकाणी मराठवाड्याला आज आहे. आणि निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी सर्वांना कळकळीचं आणि नम्र आवाहन करेन की आज आपल्या त्या पैशाची, त्या वस्तूची, त्या प्रत्येक गोष्टीची सर्वाधिक गरज त्या पुरात सापडलेल्या शेतकऱ्याला आहे. आणि त्याच्यामुळं जितकं म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी पुढे येऊन मदत करता येईल ती प्रत्येकानं त्या ठिकाणी करावी अशी नम्र निवेदन आणि विनंती मी त्या सर्वांना त्या ठिकाणी करतो. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी जे सांगितलं तीच अवस्था आज आहे. बार्शी तालुक्यातल्या कारी गावामध्ये, त्या ठिकाणी त्याचबरोबर दहिटणं गाव आहे, शेतकऱ्यानं आत्महत्या केली. का आत्महत्या केली तर त्याची मुलं 2 शिकायला त्या ठिकाणी, एक मुलगा दहिटण्याच्या धाराशिवच्या पॉलिटेक्निकला होता आणि एक मुलगी बार्शीला त्या ठिकाणी डी फार्मसीला होती. त्या मुलांचा फक्त हॉस्टेलचा राहायचा जो खर्च आहे तो 6,000 हजार रुपये एका महिन्याचा, 12,000 रुपये त्या दोघांचे. ती सुद्धा रक्कम त्या ठिकाणी तो शेतकरी त्या लेकरांना देऊ शकत नव्हता आणि ह्या हातबलते पोटी त्यांनी स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संपवून घेतलं. मला आपल्याला सांगायचंय की गौडगाव इथला एक माणूस त्या ठिकाणी पाण्यात वाहून गेला. त्याच्या घरी जेव्हा मी भेट द्यायला गेलो तेव्हा त्यांच्या मुलीनं, जी मुलगी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकते, मेकॅनिकलच्या पहिलं वर्ष तिनं क्लिअर केलं आणि ते सुद्धा डिस्टिंक्शन मध्ये 74% मार्क आहेत तिला, पण दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन घ्यायला पैसे नव्हते तिच्याकडं म्हणून ती मुलगी तशीच्या तशी घरी बसली. ही त्या घरातली अवस्था. आपल्याला माहिती आपल्यासाठी की आपण म्हणतो की मुलींसाठी मोफत शिक्षण आपण केलंय, मोफत दिलंय, ही वस्तुस्थिती आहे त्याच्या घरातली. कॉलेजचं व्यवस्थापन त्या मुलीनं फीस भरल्याशिवाय तिला कॉलेजला अलाउ करत नाही. तिला पैसे नाहीत म्हणून ती शिक्षण घेऊ शकत नाही. हुशार आहे, प्रतिभा आहे, सगळं आहे, फक्त आर्थिक चणचणीमुळे त्या ठिकाणी ती मुलगी शिक्षण घेऊ शकत नाही. आणि दहिटण्यातला जो प्रकार आहे तो पण तसाच आहे. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की ह्या शेतकऱ्याच्या लेकरांना नेमकं पाप काय केलंय. सगळं असून केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या मुलांना जर ऍडमिशन घेऊन पहिलं वर्ष डिस्टिंक्शन मध्ये काढून त्या ठिकाणी घरी बसावं लागत असेल, मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची कुठली गोष्ट नाही. आणि बहुतांश शेतकरी चहूबाजूने आर्थिक अडचणीत आहे. चहूबाजूने समोर जमीन दिसते,
ती नीट करण्यासाठी लाखो रुपये लागणार आहेत. कुठली जमीन 5 लाख 10 लाख रुपये घातल्याशिवाय आता पहिल्यासारखी होणार नाही. मग ते पैसे आणायचे कुठून? जे कर्ज काढले बँकेचं ते फेडायचं कुठून? ही लेकरं शिक्षणासाठी पैसे मागतात, ती द्यायचे कुठून? जी विहीर बुजली ती परत पहिल्यासारखी करायची कुठून? सोलार गेलेत, पंप गेलेत आणि अजून शासनाचं हेच चालू आहे, पंचनामे चालू आहेत आणि जी मदत मिळणार आहे ती मदतीचं स्वरूप सुद्धा मला वाटतं 8,500 रुपये हेक्टरी जर असेल तर काय त्या 8,500 हेक्टर मध्ये शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी पोचलं जाणार आणि काय काम त्या ठिकाणी होणार आहे. खरंच अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या परिस्थितीचं जेवढं वर्णन कराल तेवढं कमी आहे, विदारक आहे. आणि या शेतकऱ्याच्या घरात जेव्हा तुम्ही जाताना अक्षरशः पोटात काल होते माणसाच्या, की काय माणूस म्हणून त्या बिचाऱ्याला जन्म दिलाय, पण माणूस म्हणून जगण्यासाठी तेवढीही शक्ती जर आर्थिक रसद जर त्या माणसाकडे नसेल, तेवढी शक्ती आर्थिक नसेल, तर मला वाटतं इतकं हातबलता आणि इतकं दुर्दैव मला वाटतं कदाचित परमेश्वरानं कुणाच्या वाटेला आणू नये. इतकी भयावह परिस्थिती त्या शेतकऱ्याची झालेली आहे. आणि निश्चितपणे सगळ्यांनी म्हणजे अगदी सरकार म्हणून सुद्धा मी कायम स्वरूपी म्हणतोय सरकारला की बाबा तुम्हाला कर्ज काढायची वेळ आहे. शेतकऱ्याला तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही, मगासारखाच प्रवासात असल्यामुळे परत कनेक्शन तुमचं पोहोचत नाहीये. वर्षाताई, आज ना एक बातमी आली होती, म्हणजे आमचा रिपोर्टर एका ठिकाणी शाळेमध्ये गेला होता आणि 10वीचा वर्ग होता. त्या 10वीच्या वर्गात त्यानं विद्यार्थ्यांना विचारलं की काय झालं एकूण. ते विद्यार्थी सगळे सांगत होते आणि त्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थिनी असं म्हणाल्या की आमची 10वी आणि 12वीची बोर्डाची फी तेवढी माफ करा, कारण आता पप्पांकडे पैसे मागायला आमच्याकडे तोंडच नाहीये, पप्पांच्या हातातच पैसे नाहीत तर ते आम्हाला कुठून देणार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 10वी आणि 12वीची जी काही फी असते, परीक्षा फी असते, फार मोठी फी नसते ती, पण तेवढीही भरायला आता विद्यार्थ्यांकडे पैसे नाहीत, ती माफ करा असं विद्यार्थ्यांना मागावं लागतंय. या परिस्थितीत या मुलींची शिक्षणाचा काय दिशा दिसणार आहे? नाही, म्हणूनच आम्ही आता जे बोलतो आहे त्याच्याबाबतीत तातडीनं जे मी म्हणाले की तातडीचं काय करणार आहोत हे आधी ठरवायला लागेल. कारण तातडीनं जसं मी म्हणाले की स्वयंपाकाची भांडी पोचवावी लागतील, कपडे लत्ते पोचवावे लागतील, इनरवेअर्स पोचवावे लागतील, सॅनिटरी पॅड्स पोचवावे लागतील, स्तनदा माता आणि गरोदर माता आणि बाळंतिणीचं काय करतायत त्याचा प्लॅन करावा लागेल. हे तातडीनं करावं लागेल लगेचच. आणि नंतरच्या टप्प्याला आम्हाला शिक्षणाच्या संदर्भातलं जसं आता ओमराजे म्हणाले त्या बाबतीमध्ये व्यवस्थित शिक्षण विभागाबरोबर बसून त्याचा प्लॅनिंग करावं लागेल. फी माफ करणं हा वेगळाच म्हणजे ऍडिशनल भाग आहे, पण त्याच वेळेला हॉस्टेल्स ज्या पद्धतीने, कारण गावाच्या गावं जर बेचिराग झाली असतील, शाळाची इमारती पडल्या असतील, तिथे शिक्षक आणि या सगळ्या संदर्भामध्ये बाकीची मदत लागणार असेल, तर मला असं वाटतं हॉस्टेल्स जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे असतील किंवा तिथल्या हॉस्टेल्समध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने प्लॅन करून त्यांना हॉस्टेलची व्यवस्था द्यावी लागेल, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करावं लागेल आणि फी तर माफ करावीच लागेल. त्याच्यासाठी वेगळी चळवळ, वेगळी मागणी करण्याची सुद्धा गरज भासता कामा नये. सरसकट, आणि मी तर म्हणेन प्रोफेशनल कोर्सेस असतील, 10वी 12वीचे असतील किंवा इव्हन शाळेच्या संदर्भातले अकॅडमीज मध्ये वगैरे गेलेल्या मुलांच्या बाबतीत एका मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून आमच्याकडे मिलिटरी भरती, पोलीस भरतीसाठी फी भरून मोठ्या प्रमाणावर मुलं आमच्याकडे इकडे अहिल्यानगरला आणि सगळीकडे जात असतात, तर त्यांच्या संदर्भाने पण हा विचार करावा लागेल. त्यामुळे फक्त शेतीच्या संदर्भाने पूर्णपणे वेगळा प्लॅन असेल, पण विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून, लेकरांना डोळ्यासमोर ठेवून, महिलांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाचा स्वतंत्र त्या मिनिस्ट्री बरोबर प्लॅन करावे लागेल. पार्टी पॉलिटिक्स. थोडंसं थांबवते आणि मी एक प्रश्न तुम्हाला ना उलटा विचारते, कारण तसा विचारला ना तर कदाचित सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जरा अंजन पडेल. तुम्ही ज्या सगळ्या आत्ताच्या गोष्टी सांगताय, काय काय व्हायला पाहिजे, मला हे सांगा की हे जर सगळं नाही केलं तर काय परिणाम होतील? हे जर सगळं नाही केलं तर महाराष्ट्र धर्म पाळत नाही असं रेकॉर्डवर येईल आणि माणूस म्हणून आम्ही माणसं म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत. कारण याला थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल, पण मीडिया पण जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे. पूर्वी ज्या पद्धतीने इथं कोयनेमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये कोयनेतनं किती टीएमसी पाणी बाहेर पडलं याची 5व्या मिनिटाला बातमी येते आणि अख्खा मराठवाडा बेचिराग होत असताना मुख्यधारेच्या मीडियाने ज्या पद्धतीने महाराष्ट्राला जागं करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आपलं चॅनल सोडलं तर फार कमी चॅनल्स केवळ कुठेतरी पॉलिटिकल बातम्या आणि त्यातला सगळा वितंडवाद आम्हाला दाखवत बसतात. खरा प्रश्न महाराष्ट्राला संवेदनशील बनवण्यासाठी घराघरात
ठिकठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतोय, कुठे दांडिया खेळतात, हे कसं करू शकतात? अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा सण साजरा कसा करू शकतो असा प्रश्न मला पडतो. कारण ज्या पद्धतीने समाज माध्यमांवरून थोडंफार आमच्यापर्यंत पोहोचतंय, पण ज्या पद्धतीची परिस्थिती मराठवाडा सोसतो आहे ती मुख्य प्रवाहधारेतल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ते पोहोचत नाहीये. त्यामुळे ते पोहोचवण्यासाठी, ती संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा तेवढंच जागरूक होण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे समाजाला केवळ दूषणं देऊन चालणार नाही. पोस्ट कोविड संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता आम्ही व्यापाऱ्यांकडे मागायला जाऊ शकत नाही, कारण मे महिन्यापासून आतापर्यंतचा एकाही सण समारंभामध्ये व्यापारी व्यवसाय करू शकलेला नाही. ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांची परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्याकडे आम्ही मदत मागायला जायची झाली तर मे पासून आता माझ्या सातारा तालुक्यामध्ये पेरणी सुद्धा झालेली नाही अशी परिस्थिती आहे. आणि जोपर्यंत पेरणी होत नाही, शेतकरी घराच्या बाहेर 4 पैसे घेऊन व्यापाऱ्याकडे येत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्याच्या खिशातही पैसा येत नाही. त्यामुळे शेतीचा संबंध इथल्या व्यापाराशी, इथल्या उद्योगाशी खूप जवळून आहे. त्यामुळे पोस्ट कोविड आर्थिक परिस्थिती तशी ही व्यापाऱ्यांची आणि इंडस्ट्रीची फार विचित्र झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही मदत मागायला आम्ही कुणाकडे जाणार असा प्रश्न आहे. तरी पण त्याच्यातच आपण एकमेक सगळे महाराष्ट्र म्हणून एकत्र जमून जी काय मदत एकामेकाला करणं शक्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात जे येणार आहेत त्यांचं प्लॅनिंग तरी आम्ही किमान इथे बसून करावं, आणि त्यांच्यासाठी म्हणून आता तयारी मोठ्या प्रमाणावर आम्हाला करावी लागेल. याच्यासाठी आम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर कोऑर्डिनेशन करण्याचा विचार करतोय. बरं, मगापासून ओमराजेंनी आणि अजित नवलेजींनी सांगितल्या 2-3 घटना ज्या त्यांनी बघितल्या आणि त्या खरंच काळजाला चरे पाडणार आहेत. पण अजित नवलेजी कदाचित आपल्या समाजाला ना टोकाचं सांगितल्याशिवाय डोळे उघडत नाही. म्हणून जो प्रश्न मी आता ताईंना विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते. नाही झाली या शेतकऱ्यांना मदत, हे तर निश्चित आहे की सरकारी मदत त्यांच्यासाठी पुरेशी नसणार आहे. जर नाही आज महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना मदत केली, नाही मदतीचा हात शेतकऱ्यांपुढे पोहोचला, काय परिणाम होणार आहेत? काय चित्र दिसतंय पुढच्या 5 वर्षात तुम्हाला मराठवाड्यातलं? एक गावागावामध्ये जे तरुण मुलं आहेत त्यांच्या डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी शिजत आहेत. त्यांच्या समोर ज्या प्रकारे दुजाभाव होतोय, शहर सुखात आहेत, सण साजरा करतायत, आणि आमचे आई वडील मात्र आत्महत्या करण्यासाठी एक प्रकारे बाध्य होत आहेत. हे जे तरुण मुलं पाहतायत, तरुण मुली पाहतायत, त्यांच्या डोक्यामध्ये ते ज्वालामुखी तयार करतायत. हे महाराष्ट्राने आणि समाजानं लक्षात घेण्याची गरज आहे. एका विशिष्ट परिस्थितीपुरतं जातीचं आणि धर्माचं त्यांना एक प्रकारे डायव्हर्शन देऊन त्यांना काही काळ थांबवता येईल. पण कधी ना कधी हा दुजाभाव त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही की एकीकडे अत्यंत प्रगती करणारी शहरं, एकीकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीपीठ आणि वाढवण सारख्या भांडवलदार दार्जिन्या प्रकल्पांवर होणारे कोट्यावधीचे खर्च, आणि दुसरीकडे आपल्या बहिणीला, आपल्या भावाला फी भरता आली नाही म्हणून आत्महत्या करणारी, विहिरीत उडी घेणारी आई, आणि त्याच विहिरीच्या शेजारी संध्याकाळी मयत पत्नीची करून आल्यानंतर स्वतः बापाने केलेली आत्महत्या, किंवा आज मी ज्या कुटुंबाला भेटून आलो त्या कुटुंबामध्ये स्वतःला विजेच्या तारेवर 4 एकरची फक्त सोयाबीन गेली म्हणून विजेच्या तारेवर झोकून दिल्यानंतर तो विजेच्या तारेवरचा मृतदेह ज्या शेतकरी पोरांनी सोडवून खाली घेतला आणि त्याचा अंत्यविधी केला, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे महाराष्ट्राच्या आणि समाजाच्या लक्षात जर आलं नाही तर हा उद्रेक इतर कुणालाही घरामध्ये बसून देणार नाही. मला फार टोकाचं ताई आपल्या चॅनलवर बोलायचं नाही, परंतु मी गेले 8 दिवस, मागचे 8 दिवस विदर्भामध्ये होतो, घरी गेलेलो नाही. तुम्ही बोला, कारण ते बोलल्याशिवाय ना पोहोचत नाहीये कानांपर्यंत. फक्त अपील करून, आवाहन करून होत नाहीये. बोला तुम्ही, कदाचित त्याने तरी कान उघडतील. ताई तेच आपल्याला मला सांगायचंय की मी विदर्भामध्ये होतो 8 दिवस आणि अनेक शेतकरी पोरांशी भेटलोय. त्याच्यानंतरचे 8 दिवस अजूनही घरी गेलेलो नाही. मराठवाड्याच्या गावागावातल्या पोरांमध्ये मी बसतोय आणि त्यांच्याशी बोलतोय. आम्ही यापूर्वी पण मराठवाड्यात आलोय, परंतु त्यावेळी आमच्या सभांना असायचे शक्यतो म्हातारी माणसं आणि मध्यम वयाची माणसं. परंतु आज आम्ही ज्यावेळी गावागावांमध्ये जातोय, तरुण मुलं गोळ्या होत आहेत, ऐकतायत, आणि एका संयमाच्या पलीकडे त्यांचे बांध हे आज आटताना दिसत आहेत. मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की आज गावागावामध्ये प्रस्थापित राजकीय पुढारी यायला तयार नाहीत. त्याचं एक कारण हे सुद्धा आहे की या तरुण पोरांच्या मनात संची जाणीव राजकीय नेते, सर्व पक्षांचे राजकीय नेते तुम्हाला फिरताना दिसले,
पण आता कदाचित राजकीय नेते ह्या गावांमध्ये जातील अशी शक्यता मला दिसत नाही. मी ज्या गावचं आता उदाहरण दिलं जिथे आत्महत्या झाली, त्या गावामधले तिथले आमदार आम्ही पोहोचेपर्यंत गेलेले नव्हते. ते ज्या जाऊन 5च मिनिटांमध्ये त्या गावातून ते आमदार निघून परत नांदेडला आलेले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आलेली आहे. तरुणांच्या डोक्यात संताप आहे, ज्वालामुखी आहे. ते विचार करतायत, त्यांचं भणंग झालेलं आयुष्य, लग्न होत नाहीये तरुणांची आणि बिन लग्नाचं संबंध आयुष्य कंठायचं, अशा प्रकारच्या एका वेगळ्या पण मानसिक अवस्थेमध्ये हे तरुण आणि तरुणी पोहोचलेले आहे. मी तुम्हाला सांगतो, उद्रेक फार जवळ आहे. आपण लोकशाही मानणारी माणसं आहोत, शांततामय आंदोलनावर आपला विश्वास आहे. पण एका विशिष्ट परिस्थितीनंतर आपल्या हातात काहीच राहणार नाही, हा गंभीर इशारा तुमच्या माध्यमातून मला अत्यंत कळकळीनं आणि दुःखी अंतःकरणानं महाराष्ट्राला द्यायचा आहे. बरोबर आहे, उद्रेक कारण कुठला तर सुरक्षित ते तुमचा मुद्दा बरोबर आहे. कारण स्वतःला सुरक्षित समजणारे जे पूर्ण करा मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या घरापर्यंत ही लढाई गेल्याशिवाय राहणार नाही ताई. नाही, हे बरोबर आहे. कारण आणि म्हणूनच मी तुम्हाला, वर्षाताईंना पण तुम्हाला, कारण तुम्ही दोघेही चळवळीतले नेते आहात आणि म्हणून तुम्ही सांगणं अपेक्षित आहे की झालं नाही तर भविष्य काय असेल. कारण त्या भविष्याचं जर चित्रच दिसलं नाही तर त्या भविष्याची कदाचित कल्पनाही येणार नाहीये. प्रश्न फक्त इतका नाहीये की तरुणांच्या मनामध्ये काय आहे, प्रश्न इतका आहे की एक समाज म्हणून, एक समाजातला मोठा घटक म्हणून जर पूर्णतः अधोगतीच्या मार्गावर जाणार असेल, 1-2 पिढ्या आता ते सगळे लोक मागे जाणार असतील, तर ते काही फक्त एकटे मागे जाणार नाहीये. त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावाच लागणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रानं जागा होण्याची गरज आहे. माणिकजी, आता मला एक सांगा की तरुणांबद्दल तर आता हे सगळं बोल, पण आता जर सरकारी मदत जाहीर व्हायला, कारण सगळे वाट बघतायत अजूनही की सरकारचा आकडा जाहीर होईल, सरकारचं पॅकेज म्हणा, कर्जमाफी म्हणा, जे काही सरकारला उपाय करायचे ते जाहीर होतील, पण त्याला अजून जर उशीर झाला, अजून जर वेळ लागला, काय परिस्थिती असेल गावागावांमध्ये? ताई, मला रोज किमान 25 ते 40 कॉल येतात. माणिक भाऊ, तुम्ही अजितजी आमचे मित्र नवले म्हटल्याप्रमाणे, माणिक भाऊ तुम्ही गपचूप कस काय बसले, कसं काय काहीच करेना. माझ्यासारख्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा आता भीती वाटायला लागली. जर मी एखादं आंदोलन पुकारलं आणि एखाद्या आंदोलनामध्ये जर गेलो आणि ते आंदोलन केल्याच्या नंतर काय त्या आंदोलनामध्ये होईल याची मला सुद्धा आता गॅरंटी राहिलेली नाही. साधी बाब मी सांगतो, आता प्रत्येक गावागावामध्ये पोरं जे व्हिडिओ तयार करायलेत सोशल मीडियावर, आपण आपल्या रील तयार करायला लागलेत आणि आपण आपलेच आता मोर्चे, पक्षविरहित मोर्चे, कोणताच नेता नको म्हणालेत, कोणताच पक्ष नको म्हणालेत, शेतकरी एकजुटीचा विजय असो म्हणालेत. आणि आता उद्या 3 तारखेला आमच्या परभणी जिल्ह्यातल्या तरुण पोरांना कोणत्याच नेत्याला ते सहभागी होऊ देणार नाहीत त्या मोर्चामध्ये. अशा प्रकारचे मोर्चे हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यातल्या 76 तालुक्यातल्या 480 महसूल मंडळामध्ये निघण्याची शक्यता नाकारता येत नाही ताई. कारण तरुणाच्या डोक्यामध्ये जे शिजायला लागलेलं आहे ते वेगळंच काहीतरी आहे. कारण हे तरुण शहरामध्ये आल्याच्या नंतर ह्या नेत्याच्या मुलाकडे बघायला लागलेत, ह्या मोठमोठ्या ऑफिसर लोकांच्या घराकडे बघायला लागलेत. त्यांचे घर कसे, आपले घर कसे, आपली माणसं कशी. मी ताई आता तुमच्या वर्षाताई मला काही त्यांच्या विषय म्हणजे त्यांच्या समोर बोलायला काही लाज वाटत नाही ताई. पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आमचा खेड्यातला पोरगा जर परभणीमध्ये किंवा तुमच्या पुण्यासारख्या सिटीतून जर खेड्यामध्ये आला ना, ते पोरग खेड्यामध्ये राहायला तयार नाही ताई. चांगली माणसं, चांगल्या मुली तिगड्या बघून ते नुसतं टुकमुकू बघायला लागले आमच्या घराकडं. त्याला घराचा मसरवटा झाल्यासारखा वाटायला लागलेला आहे. त्याच्या बापाकडे जर त्यानं बघितलं तर त्याचा बाप भिताडाला जर टेकन देऊन बसला तर आता मरतो की काय अशी अवस्था त्याच्या बापाची झालेली आहे. आणि तो जर बिचारा बिडी वाढायला लागला, ते बिडी कधी दोऱ्याला जाईल आणि कधी त्या बिडीचा चटका बोटाला बसल त्या बापाला सुद्धा कळणं झालंय. म्हणून ही तरुणाई जी आहे हिचा जर उद्रेक झाला तर ते हे आवरणार नाही. तुम्ही बघताय आता मीडियाच्या माध्यमातून काही मंत्री, परवाला एका मंत्र्याला, माजी मंत्र्याला, रनिंग आमदाराला सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी गावामधून हाकलून दिलं. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे एका गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांनी त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारला, काय मदत देणार आहेत. नांदेडमध्ये गेल्याच्या नंतर संजयजी राठोड यांना तिथल्या शेतकऱ्यांना घेराव घालून विचारला, तुम्ही आम्हाला काय देणार आहेत हे सांगा. म्हणजे आता तरुणाई ही जागी झालेली आहे आणि हे लोक जर एकदा रस्त्यावर आले, मी आवरू शकणार नाही, तुम्ही आवरू शकणार नाही, सरकार आवरू शकणार नाही आणि हे वेगळंच काहीतरी ह्या तरुणाने जर डोक्यात घेतलं. संताप प्रचंड आहे, कारण इतकं मोठं नुकसान सहन करणं हे सहनशक्तीच्या पलीकडचं आहे, त्यामुळे हा संताप प्रचंड आहे. प्रणालीताई, तुमच्या अभ्यासाचा विचार करता तुम्हाला प्रश्न असा आहे की ही जी आपत्ती आली ही आता अशीच आपत्ती वारंवार येईल
की हे फक्त आकस्मिक असेल आणि याच्यानंतरची परिस्थिती बरी असेल असं मानायचं? दरवर्षी वैज्ञानिक रिपोर्ट जे येत आहेत ते इतके भयंकर आहेत की ते वास्तव जगापुढे आणण्यासाठी अगदी निर्बंध लादले गेले आहेत की काय असा प्रश्न तयार होतो. आता हे जे मराठवाड्यामध्ये जो महापुराने जीवनमान जे उद्ध्वस्त झालंय त्याला पूर्ववत करण्यासाठी सरकारांनी, समाजव्यवस्था, संस्था आणि इतर नागरिकांनी सुद्धा सहभाग द्यावा आणि त्यांचं जीवन पूर्ववत करण्यासाठी तात्कालिक मदत जी आहे ती करायला पाहिजे. परंतु हे प्रसंग आता वारंवार घडणार आहेत, याची मालिका सुरू झालेली आहे. वादळांची मालिका, आगी लागण्याच्या मालिका आणि मोठ्या प्रमाणावरती जंगलांना आगी लागणं, याचे परिणाम म्हणून आता हे कार्बन डायऑक्साईडचे निर्मिती ही मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक, आणि म्हटलं काय जातं माहिती आहे का की औद्योगिक जग आहे ना ते जगवते, खरा प्रत्यक्ष शेतकरी जगवते. मुंबईला अन्न पुरवठा करणारा शांघाय असो, न्यूयॉर्क असो दे, ह्या शहरांना अन्न पुरवठा करणारा शेतकरी असतो. त्यांची शेती जी आहे ती शेतकरी करतो, पण शेतकरी हा जरी माध्यम असला तरी त्याची निर्मिती जी आहे ती पृथ्वी करते. पण पृथ्वीची क्षमता पण ह्या आधुनिक जीवनशैलीमुळे जी काही औद्योगिक क्रांती केली गेली आहे, जो विकास नावाने पुढे आलं गेला आहे, त्यामुळे संपत चाललेली आहे. वातावरणात जो आपण काही आतापर्यंत जो बदल केलेला आहे तो अभूतपूर्व आहे. पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात असं कधीही घडलेलं नाही. 1960ला पहिल्यांदा बर्फ जितका वितळला जातो तो तयार होण्याची क्षमता गमावली. 1980ला आपण पहिल्यांदा ऋतुचक्र मोडलं. त्यानंतर 90 पासून वादळांची मालिका सुरू झाली. 2005 पासून शहरांचं बुडणं सुरू झालं. 2010 पासून जंगलांना आगी लागण्याचं प्रकरण वाढली आणि आता 2013ला तर 400 ppm ची मात्रा पॅसिफिक महासागरातल्या मौना लोआ बेटावरती जागतिक हवामान संघटनेला आढळली. आणि दोनच वर्षामध्ये 2015ला ही सबंध पृथ्वीवर 400 ppm ची कार्बन डायऑक्साईड वायूची मात्रा ही भयंकर आहे. आणि जगातले जागतिक हवामान संघटना भेंबेच्या देठापासून ओरडून सांगतायत पण त्यांचा आवाज ऐकला जात नाही. म्हणून पण त्यांनी जो दबाव टाकला त्यामुळे पहिल्यांदा 2015 डिसेंबरला पॅरिस इथे जागतिक परिषद झाली आणि जगातील 196 राष्ट्रप्रमुख एकत्र येऊन एक ऐतिहासिक करार करतायत की जीवसृष्टीला मानवजातीसह वाचवायचं असेल तर 1756च्या तुलनेत, 1756 म्हटले कारण तेव्हा कार्बन डायऑक्साईडची निर्मिती माणसाने निर्माण केली, त्या तुलनेत आपल्याला 2 अंश सेंटीग्रेडची वाढ रोखली पाहिजे. पण हा पॅरिस करार 2020ला अयशस्वी झाला. तुम्हाला कल्पना नसेल पण स्टॉम्प ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन्स हे पुस्तक आहे जेम्स हॅन्सनचं. त्यांनी म्हटलेलं आहे, 2009ला हे पुस्तक आलं, त्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की मानवजातीला वाचवण्याचं हे शेवटचं दशक आहे. आणि ते म्हणतायत की आतापर्यंत आम्ही 30 वर्षापासून व्हाईट हाऊसला सांगत आलो आहोत की क्लायमेट चेंजची हाक ऐका, पण व्हाईट हाऊसमध्ये जे राष्ट्रप्रमुख आले ते एकतर इंधन लॉबीचे भांडवलदार राहिले नाहीतर मालक राहिले आहेत. त्यामुळे आम्हाला दबावामुळे आम्ही हे सांगू शकलो नाहीत. आणि ओबामा मात्र हा स्पष्टवक्ता व्यक्ती आल्यामुळे आम्ही हा ग्रंथ मी आणू शकलो. पण ते म्हणतात की हे माझ्या नातवंडांच्या आयुष्यात येणारी वादळं आहेत. पण यांचं 1 वर्षापूर्वी पुन्हा स्टेटमेंट आलं की नाही, स्टॉम्प ऑफ माय लाईफ. म्हणजे बघा, फक्त 9 वर्षामध्ये 2 जनरेशन गेल्या का आपण किती वेगाने विनाशाकडे चाललोय ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पॅरिस कराराबद्दल तुम्ही बोलताय आणि ज्या ओबामांचा हवाला देताय, ज्या अमेरिकेच्या ओबामांचा हवाला देताय, त्याच पॅरिस कराराबद्दल त्याच अमेरिकेची आत्ताची काय भूमिका आहे एवढं जरी आपण लक्षात घेतलं तरी आपण कुठल्या दिशेनं चाललोय याची कल्पना यायला फार वेळ लागणार नाही. ओमराजे आहेत का आपल्यासोबत? नाही, मला वाटते आवाज नाही पोहोचत आहे. अजितजी, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की मला प्रश्न हा पडतो की आता आपण ज्या सगळ्याबद्दल बोललो, शेतीवर एखादं संकट आलं की आपण शेतीबद्दल बोलतो, आपण शेतीमालाच्या भावाबद्दल बोलतो, पण शेतीला पर्यावरणाचं जे संकट आहे त्याच्याबद्दल क्वचितच कधीतरी चर्चा होते. आता असं झालंय की आपण जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प वेगवेगळे करतोय, त्या प्रकल्पांसाठी जितका खर्च करतोय, त्या सगळ्याच्या तुलनेमध्ये शेतीवर होणारा खर्च किंवा शेतीवर त्या प्रकल्पांचा होणारा पर्यावरणीय परिणाम या सगळ्याची कुठेच चर्चा होत नाही. म्हणजे शेती आणि पर्यावरण हे ऑप्शनला टाकायचंय आणि बाकी आपला विकास करायचा आहे, हे आपले नवीन फ्रेमवर्क तयार झालेलं आहे का? अगदी बरोबर बेसिक आकलनाच्या बाबतीमधला प्रश्न तुम्ही विचारला. तुम्ही बघा, सुरजागड मध्ये लाखो झाडं तोडली
गेली कारण तिथलं जे खनिज आहे, ऑक्साईड आहे, ते आपल्याला औद्योगिक विकासासाठी हवं आहे. आता त्या हजारो लाखो झाडं तोडण्याचा काहीतरी परिणाम किंमत म्हणून आपल्याला मोजावी लागणार आहे ना. आडवण बंदर ज्याची मागणी कधीही शेतकऱ्यांनी केलेली नव्हती, त्याच्यासाठी तिथली गावं उद्ध्वस्त होत आहेत. शक्तीपीठचे शेतकरी आज झाले होते. शक्तीपीठच्या शेतकऱ्यांना आता पिकाच्या नुकसान भरपाईसाठी कोणी अधिकारी अजून शेतावर गेलेले नाहीत, परंतु ह्या पावसाळ्यात सुद्धा शक्तीपीठच्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठीच्या नोटिसा घेऊन त्या ठिकाणचे एसडीओ आणि बाकी अधिकारी परवा सुद्धा त्या शेतकऱ्यांकडे गेलेल्या होत्या. आता ह्या शक्तीपीठमुळे, वाढवण बंदरमुळे, सुरजागडच्या लाखो झाडांच्या कत्तलीमुळे काहीतरी किंमत मोजावी लागणार आहे ना. आणि ही मालिका सातत्यानं चालू आहे. त्याच्यामुळे पर्यावरणीय सगळा असमतोल वाढणार, मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढणार. पॅसिफिक सागर आणि बाकी सगळ्या ठिकाणी जे कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये समुद्राच्या पाण्याच्या तापमानामध्ये झालेले बदल आणि त्याचा सरळ परिणाम आपल्याकडचं मान्सूनचं चक्र डिस्टर्ब झालेलं आहे. याची किती मोठी किंमत भावी काळात आपल्याला मोजावी लागेल याची कल्पना अजूनही राज्यकर्ते आणि सजग लोकांना, नागरिकांना येणार जर नसेल तर फार भयावह ज्वालामुखीच्या तोंडावर आपण उभे आहोत, हे मला अत्यंत वाईट वाटून सांगावं लागतंय. आज साध्या ज्या मधुमक्षिका ज्या आहेत, मधमाशा ज्या आहेत, त्यांची जी संख्या घटलेली आहे त्याचा सगळा परिणाम आपल्या अन्न सुरक्षेवर होणार आहे आणि आपण जे खातो ते सुद्धा आपल्याला उद्या मिळणार नाही. अशा पातळीपर्यंत ह्या सगळ्या संकटाची मालिका होत जाणार आहे. मात्र दुर्दैवानं आपली विकासाविषयीची जी संकल्पना आहे ती शहर केंद्रीय आहे, कॉर्पोरेट केंद्रीय आहे, एक प्रकारे औद्योगिक केंद्रीय आहे. ती आपल्याला मुळातून त्याचा पुनर्विचार करावा लागेल. सस्टेनेबल फार्मिंग ज्याला म्हणतो आपण, त्या प्रकारची शेती याचा आपल्याला विचार करावा लागेल. विषमुक्त शेतीचा विचार करावा लागेल आणि पुन्हा एकदा पर्यावरण केंद्री आणि स्त्री केंद्री, महिला केंद्री शेतीचं मॉडेल, सस्टेनेबल मॉडेल, ज्याचा उल्लेख स्वामीनाथन आयोगाने आपल्या शिफारसीमध्ये केला आणि ज्याच्याबद्दल पशु, त्याचबरोबर स्त्रियांचे श्रम, त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांचा सगळा वापर करत एक प्रकारचं मॉडेल भारतीय शेतीसाठी जे स्वामीनाथन आयोगाने ठेवलं त्याचा परत पुनर्विचार आपल्याला करावा लागेल. पण कोण हा अजितजी प्रश्न आहे. कारण आता आपला मूळ प्रश्न असा आहे की शेती आतबट्ट्याची ठरते म्हणून जर शेतकऱ्यांनी बाहेर येऊन काही काम कर, म्हणजे अगदी आत्ता मराठवाड्यातला शेतकरी जर बाहेर आला, मी का वारंवार असं म्हटलं की त्याला कोयता कुदळ फावडं घेऊन यावं लागेल, कारण बाहेरच्या जगामध्ये जे जॉब्स अवेलेबल आहेत त्याच्यासाठी लागणारं कुठलं स्किल आपल्या शेतकऱ्याकडे नाहीये आणि त्याच्याकडे असलेली जी शारीरिक ताकद आहे त्याचा वापर करून घेणारा औद्योगिक क्षेत्र आपल्याकडे नाहीये आणि या सगळ्यामध्ये आपला शेतकरी अडकणार आहे. त्यामुळे बाहेर जावं तर तीच मोलमजुरी अत्यंत कमी किमतीला हे त्याला करावं लागणार आहे. त्यासाठी मोठं स्थलांतर करावं लागणार आहे. त्याचं जीवनमान जितकं होतं त्याच्यापेक्षा कमी होत जाणार आहे आणि त्याची एक पिढी पुन्हा मागे जाणार आहे. त्यामुळे हा पूर काय घेऊन आलाय आपल्यासाठी ना, याचा सांगोपांग विचार व्हायला हवा. एक छोटी मदत जर आज आपण केली तर कदाचित एखाद्या शेतकऱ्याचं 2 पिढ्या मागे जाणं वाचवू शकेल आणि त्याची आज गरज आहे. ही चर्चा याचसाठी होती की जोपर्यंत आपल्याला भविष्यातले धोके दिसत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर आपल्याला रिॲक्ट व्हायला पाहिजे याची जाणीव होत नाही. मराठवाड्यातल्या महिला असू देत, मराठवाड्यातलं शिक्षण असू देत, मराठवाड्यातलं आरोग्य असू देत, मराठवाड्यातलं अर्थकारण असू देत, हे सगळं या पुराशी संबंधित आहे आणि बाधित होणार आहे. नाही आज जर त्याच्यावर उपाय शोधले गेले, नाही आज आपण मदत करू शकलो तर लक्षात घ्या फक्त मराठवाडा नाही अवघा महाराष्ट्र मागे जाईल. ही किंमत जर मोजायची नसेल तर महाराष्ट्राच्या प्रत्येकाला आज पुढे येऊन मदतीचा हात द्यावा लागेल आणि एकटा मराठवाडा नाही महाराष्ट्र वाचवावा लागेल. ती वाचवण्याची किंमत देऊयात कारण तेच आपला चांगल्या भविष्यासाठीचा मार्ग असेल. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या विशेष चर्चेमध्ये लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.